ओम गण गणपती नमः. गणपती बाप्पा घरात येतात सुख समृद्धी घेऊन. पण जर स्थापना करताना हे 51 नियम पाळले नाहीत तर बाप्पा रुसूही शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे सर्व महत्वाचे नियम जे प्रत्येक भक्ताने पाळायलाच हवेत. नियम पहिला, गणपती नेहमी स्वच्छ व पवित्र ठिकाणी बसवा. ज्या ठिकाणी मूर्ती बसवायची आहे ते ठिकाण आधी स्वच्छ करून शुद्ध केलेलं असावं. पवित्र ठिकाणी बसवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. नियम दुसरा, उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा स्थापना करण्यास उत्तम मानली जाते. ही दिशा देवस्थानासाठी सर्वोत्तम आहे कारण ती ज्ञान व सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानली जाते. नियम 3, मूर्तीचं तोंड दाराकडे नसावं. मूर्तीची दृष्टी मुख्य दरवाजाकडे असेल तर वास्तूनुसार अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मूर्ती घराच्या आतल्या बाजूला पाहणारी असावी. नियम 4, मूर्तीला भिंतीला चिकटवू नका. थोडी जागा सोडा. मूर्तीच्या मागे थोडी जागा ठेवली तर ऊर्जा प्रवाही राहते. नियम 5, मूर्ती बसवताना खाली लाकडी पाट ठेवावा. थेट जमिनीवर मूर्ती ठेवू नये. पाटामुळे पवित्रता व स्थिरता राहते. नियम 6, त्या पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं. लाल रंग ऊर्जा व शक्तीचं प्रतीक आहे तर पिवळा रंग शांती व ज्ञानाचं. नियम 7, मूर्तीची उंची घराच्या आकारानुसार असावी. मोठ्या घरात मोठी मूर्ती आणि लहान घरात लहान मूर्ती योग्य ठरते. यामुळे संतुलन राहते. नियम 8, मोठ्या घरात 18 इंचापेक्षा मोठी मूर्ती ठेवता येईल पण लहान घरात लहान मूर्तीच योग्य. जास्त उंच मूर्ती ठेवल्यास पूजा नीटपणे करणं कठीण होऊ शकतं. नियम 9, डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती घरगुती पूजेसाठी उत्तम. डाव्या सोंडेचा गणपती शांत, मंगलकारी आणि कुटुंबासाठी शुभ मानला जातो. नियम 10, उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती प्रामुख्याने मंदिरासाठी असते. उजव्या सोंडेचा गणपती उग्र व जागरूकतेचं प्रतीक आहे. त्याची पूजा नियमशास्त्रानुसारच केली पाहिजे. नियम 11, स्थापना नेहमी शुभ मुहूर्तावर करावी. योग्य वेळेला मूर्ती बसवल्याने कार्यसिद्धी व मंगल परिणाम होतात. नियम 12, मूर्ती बसवण्यापूर्वी जागा गंगाजलाने शुद्ध करावी. गंगाजलाने शुद्धी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. नियम 13, गणपतीची मूर्ती पिंपळ, शमी किंवा तुळशी काठीच्या पाटावर ठेवणे शुभ मानले जाते. हे वृक्ष पवित्र मानले जातात आणि त्याचा स्पर्श मंगलकारी आहे. नियम 14, स्थापना करताना घरात शांतता आणि मंगलमय वातावरण असावे. घरात भांडण, नकारात्मक विचार टाळून शांत मनाने पूजा करावी. नियम 15, घरातील सर्वांनी स्नान करून पूजा करावी. स्वच्छता हे पवित्रतेचं लक्षण आहे म्हणून देवपूजेसाठी सर्वांनी स्वच्छ राहावं. नियम 16, मूर्तीला समोरून दिवा व धूप दाखवावा. दिवा म्हणजे प्रकाश आणि धूप म्हणजे सुगंध जे वातावरण शुद्ध आणि मंगलमय करतात. नियम 17, गणपती समोर पाठ करून उभं राहू नका. ही गोष्ट अशिष्ट मानली जाते आणि भक्तिभाव कमी दर्शवते. नियम 18, मूर्तीची स्थापना शक्यतो लाकडी मंडपात करावी. मंडपामुळे मूर्तीला योग्य चौकट मिळते आणि भक्तिभाव वाढतो. नियम 19, गणपतीच्या उजव्या बाजूला देवीची मूर्ती ठेवावी. गणपती सोबत शक्तीचं प्रतीक ठेवणं संतुलनासाठी उत्तम आहे. नियम 20, मूर्ती समोर तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवावं. तांब शुद्धतेचं प्रतीक आहे आणि पाणी हे जीवन, हे सकारात्मक ऊर्जा टिकवतं. नियम 21, रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती व पूजा करावी. नियमित आरतीमुळे भक्तिभाव टिकतो आणि घरात सकारात्मकता पसरते. नियम 22, नवे वस्त्र अर्पण करावे. देवाला नवी वस्त्र अर्पण करणं हे आदर आणि भक्तिभावाचं लक्षण आहे. नियम 23, दुर्वा, मोदक व लाल फुले हे आवडते नैवेद्य आहेत. गणपतीला दुर्वा, मोदक आणि लाल फुले प्रिय आहेत.
हे अर्पण केल्याने प्रसन्नता मिळते. नियम 24. घरातील वातावरणात वादविवाद टाळावेत. स्थापना काळात घरात वादविवाद झाले तर पूजेचा प्रभाव कमी होतो. नियम 25. स्थापनेच्या काळात मांसाहार, मद्य, अपशब्द टाळा. ही सर्व नकारात्मक गोष्टी मानल्या जातात आणि पूजा अपवित्र होते. नियम 26. गणपतीच्या डोळ्यात डोळे घालून प्रार्थना करा. मनापासून प्रार्थना केल्याने आत्मविश्वास आणि भक्तिभाव वाढतो. नियम 27. पूजा संपल्यानंतर प्रसाद घरातील सर्वांनी मिळून घ्यावा. प्रसाद हा देवाशी जोडणारा पूल आहे. तो वाटून घेतल्याने एकता वाढते. नियम 28. विसर्जनाच्या वेळी मूर्तीला फुलं, हार, वस्त्र काढून ठेवावं. हे पुढील वर्षी पुनर्वापर करता येतात आणि मूर्ती शुद्ध स्वरूपात विसर्जित करता येते. नियम 29. मूर्ती पाण्यात विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया म्हणत निरोप द्यावा. हे निरोप नव्या सुरुवातीचं आणि आनंदाचं प्रतीक आहे. नियम 30. विसर्जनानंतर घर स्वच्छ करावं व तुळशीला नमस्कार करावा. घर स्वच्छतेमुळे नवी ऊर्जा निर्माण होते आणि तुलसीला वंदन केल्याने पवित्रता येते. नियम 31. सर्वात महत्वाचं, गणपती स्थापना भक्तिभावाने व आनंदाने करा. कोणताही नियम पाळला तरी सर्वात मोठा नियम म्हणजे भक्तिभाव आणि आनंद. नियम 32. गणपती समोर नेहमी तेल व तुपाचा अखंड दिवा लावावा. अखंड दिव्यामुळे घरात सतत सकारात्मकता ऊर्जा प्रवाहित होते. नियम 33. गणपती समोर नेहमी पवित्र शंख ठेवावा. शंखाला विष्णूचं रूप मानलं जाते. यामुळे घरात लक्ष्मी व समृद्धी येते. नियम 34. गणपतीची पूजा करताना नेहमी गोड पदार्थाचा नैवेद्य द्यावा. गोड नैवेद्याने जीवनात गोडवा व समाधान वाढते. नियम 35. मूर्ती स्थापनेच्या जागी चप्पल, बूट किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नका. यामुळे पूजेची पवित्रता कमी होते. नियम 36. विसर्जनानंतर गणपतीची मूर्ती बसवलेल्या ठिकाणी दिवा लावा आणि धूप दाखवा. हे त्या जागेचं शुद्धीकरण करतं आणि नवा आरंभ दर्शवतं. नियम 37. गणपती स्थापनेदरम्यान घरातील लहान मुलांना पूजा व आरतीत सहभागी करून घ्या. यामुळे त्यांच्यात भक्तिभावाची बीजं रुजतात. नियम 38. गणपतीच्या जागी आरशाचा वापर करू नका. वास्तूनुसार आरशामुळे देवतेची ऊर्जा विखुरते. नियम 39. मूर्तीसमोर नेहमी कलश ठेवावा. कलश हा पवित्रतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नियम 40. गणपती स्थापनेदरम्यान घरात सात्विक संगीत किंवा मंत्र वाजवा. यामुळे वातावरण मंगलमय होतं. नियम 41. विसर्जनानंतर घरातील सर्वांनी एकत्र प्रार्थना करून पुन्हा लवकर या बाप्पा असा निरोप द्यावा. यामुळे घरात सद्भावना आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नियम 42. गणपतीच्या पूजेसाठी नेहमी ताजं पाणी, ताजं फूल आणि ताज्या पानांचा वापर करा. जुनं किंवा कोमजलेलं अर्पण टाळावं. नियम 43. गणपती स्थापनेच्या काळात घरात अतिथी किंवा पाहुण्यांना प्रेमानं वागवा. बाप्पा आल्यावर घरात आनंद आणि आदर वाढवणं महत्वाचं आहे. नियम 44. गणपतीच्या समोर नेहमी उजव्या हाताने नैवेद्य द्यावा. उजवा हात शुभ मानला जातो. नियम 45. गणपती स्थापनेच्या काळात घरातील वृद्धांचा आशीर्वाद घ्या. ज्येष्ठांचा आशीर्वाद हे सर्वात मोठं पुण्य. नियम 46. गणपती विसर्जनापूर्वी घरातल्या सर्वांनी मिळून भजन किंवा गणपती स्तोत्राचा जप करावा. यामुळे घरात शांती, ऐक्य आणि सकारात्मकता वाढते. नियम 47. गणपती स्थापनेच्या ठिकाणी नेहमी उजेड ठेवावा. अंधार राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. नियम 48. गणपतीची पूजा करताना नेहमी उजव्या हातानेच आरती फिरवा. डाव्या हाताने आरती करणं अशुभ मानलं जातं. नियम 49. गणपती स्थापनेदरम्यान घरात वाईट शब्द, राग किंवा कटुता टाळावी. वातावरण सात्विक ठेवल्यास बाप्पा प्रसन्न होतात. नियम 50.
मूर्ती स्थापनेदरम्यान पवित्र मंत्राचा उच्चार करा. विशेषतः ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करणं अत्यंत शुभ आहे. नियम 51. विसर्जनानंतर गणपतीच्या जागी तुळशीचं रोप किंवा दीप ठेवावा. यामुळे त्या ठिकाणाची पवित्रता कायम राहते. बाप्पाची स्थापना योग्य पद्धतीने करायला ही माहिती नक्की उपयुक्त ठरेल, नाही का? तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही या 51 नियमांपैकी किती पाळता? कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया आणि भक्तिभावाने सगळ्यांशी जोडा. पुढचेही असेच भक्तिपूर्ण आणि वास्तू हेल्थ टिप्स व्हिडिओ चुकू नयेत म्हणून हेल्थ बुक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. गणपती बाप्पा